नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण आगळी वेगळी अशी रांगोळी काढणार आहोत. खूपच सिंपल सरळ रेघ मारून घ्यायची आहे. आधी आपल्याला बॉर्डर रांगोळी आहे ही. त्याच्यानंतर आपल्याला छोटी मोठी अशा या रांगोळी काढून घ्यायची आहे. रेघा काढून घ्यायच्या आहेत. आधी मोठी, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान अशा 5 रेघा आपल्याला काढायच्या आहेत. 4 1 2 हे 3 आणि हे 4. खूपच सिंपल आणि साधी रांगोळी आहे ही. चला तर आपण आता त्या रेघा मिड पॉइंटला जोडून घेणार आहोत. राहिलेले रेघ हे पुसून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घेणार आहोत सगळ्याच रेघा त्या पॉइंटला. पहा तर किती सुरेख आणि सुंदर आणि सिंपल अशी रांगोळी आपण काढत आहोत. आधी सरळ रेघ ओढलेली आहे, नंतर 4 रेघा काढलेल्या आहेत. त्या जागी आपण 5 7 अशा रेघा काढू शकतो. तुम्हाला जितकी मोठी हवी असेल तुम्ही तितक्या रेघा या मारू शकता. मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 4 रेघा काढलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने या रेघा काढलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर आपण तर जे लास्ट टोक आहे त्याला पिवळी रेघ देणार आहोत आणि दोन्ही जिथे आपण सगळेच पॉईंट जोडलेले तिथं आपण कमळ काढणार आहोत दोन्ही साईडला. तर अशा पद्धतीने बॉर्डर काढलेली आहे. त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला खूप सुंदर असे कमळ काढून घेणार आहोत. पहा तर कसे काढायचे ते आपण. 2च मिनिटाची रांगोळी आहे ही. आधी आपण पॉईंट काढलेले आहेत. पहिल्यांदा आपण कळी काढली, त्याला पानाचा आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे कमळ काढून कंप्लीट करतो. खूपच सुंदर आणि सुरेख आपली ही रांगोळी येणार आहे. दोनच टिपक्यांची रांगोळी आहे ही. ती रेघ जी मारलेली आहे आपण त्याला आपण 2 टिपके काढून जोडू शकतो किंवा 3 टिपके. चला तर आता दुसऱ्या बाजूला कमळ काढतोय आपण. आपली रांगोळी ही पूर्ण कंप्लीट व्हायला आलेली आहे. खूपच साधी, सोपी, घाईच्या वेळामध्ये सकाळी सकाळी आपण काढू शकू इतकी इझी आहे. मध्ये हा पांढरा रंग भरतोय. आता त्याच्यानंतर पुढे आपण 2 असे टिपके देऊन हाताने प्रेस करून घेणार आहोत. पहा तर किती दिसायला सुंदर आणि सुरेख दिसत आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्लीज रांगोळी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होऊन जातील. अशा पद्धतीने ही आपली झटपट रांगोळी इटुकली पिटुकली तयार होऊन रेडी आहे. जरूर काढा एकदा तरी दारासमोर किंवा अंगणामध्ये. खूपच सुरेख अशी आपली ही रांगोळी आलेली आहे. थँक्यू.